लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. ही प्रोसेस 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही ही प्रोसेस केली नसेल तर तुमच्या खात्यात येणारे 1500 रुपये बंद होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता खात्यात येण्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई-केवायसी बाबत या ठिकाणी मोठी अपडेट दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी मागणी होत होती. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत असल्याने या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे असल्याने त्यांनी म्हटले आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यावरही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभागाचा मुख्य हेतू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी इथे स्पष्ट केले. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.